नमस्कार, मी रंजना तुम्हाला घेऊन जात आहे गुजरातमध्ये. गुजरातमधील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेत हिंदू धर्मात देवी म्हणून पूजली जाणारी, जिची प्रदक्षिणा होते अशी एकमेव नर्मदा नदी आहे, जी चैत्र महिन्यात आपली दिशा बदलते, जी उत्तर दिशेला वाहते. ह्या वर्षी 29 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीत मैया उत्तर वाहिनी आहे. म्हणजे आपण 29 मार्च ते 27 एप्रिलपर्यंत परिक्रमा करू शकतो. जेव्हा नर्मदा नदी उत्तरेकडे वाहते तेव्हा ती ज्या भागात उत्तरेकडे वाहते तितकीच 21 किलोमीटर परिक्रमा केली जाते. ही परिक्रमा एका दिवसाची आहे. ही परिक्रमा रामपुरा ते तिलकवाडा. नमामि देवी नर्मदे नर्मदे. रामपुरा येथून उत्तरवाहिनी परिक्रमाची सुरुवात करत आहोत. तिलकवाडा ते रामपुरा अशी पूर्ण गोल परिक्रमा करावी लागते. रामपुराच्या केडीमाकोडी घाटापासून सुरू होते ही परिक्रमा आणि शेहरो घाट, रेंगण घाट, तिलकवाडा घाट अशा विविध पवित्र घाटामधून ती वाहत जाते. ही एक अत्यंत दुर्मिळ भौगोलिक स्थिती, जी पवित्रतेचे प्रतीक मानले जाते, म्हणून तिची परिक्रमा केली जाते. नर्मदा ही केवळ जलधारा नसून स्वतः भगवान शंकराची मानसकन्या आहे असे सांगितले जाते. इतर नद्यांमध्ये स्नान करणे पुण्य मानले जाते, पण नर्मदेच्या दर्शनाने पापाचा नाश होतो असे मानले जाते. त्यामुळे जिथे फक्त गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वतीच्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते, तिथे नर्मदा मैयेची परिक्रमा पूर्ण भक्तिभावाने केली जाते. ही परिक्रमा मोक्षाचा मार्ग मानला जातो. या परिक्रमेत साधक संयम, तपश्चर्या आणि भक्ती मार्ग पाळतात. ओम नम नर्मदाय नम किंवा नर्मदेह जप करतात. जे भक्त 3500 किलोमीटर नर्मदा मैयेची परिक्रमा करू शकत नाही, त्यांनी फक्त उत्तरवाहिनी परिक्रमा केली तरी पूर्ण नर्मदा मैयेची परिक्रमा केल्याचे फळ भेटते. आता आपण पोहोचलो तपोवन आश्रमाजवळ. असे जागोजागी मंडप बांधून भाविकांना जेवणाची, खाण्यापिण्याची आणि आरामाची व्यवस्था केली आहे. संपूर्ण परिक्रमा मार्गावर लाईटीची व्यवस्था आहे आणि परिक्रमा मार्गचे बोर्ड लावले की कोणाची दिशाभूल होणार नाही. तपोवन आश्रम हे पहा. आता आपण पोहोचलो तपोवन आश्रमात. नर्मदे हर. येथे आल्या आल्या आम्हाला आईस्क्रीम देण्यात आले. सर्व भाविकांना आईस्क्रीम वाटत होते. हा भाविकांनी फुललेला, गजबजलेला तपोवन आश्रम. रात्रीची वेळ आहे, पण भाविक अतिशय उत्साही दिसत आहे. आनंदाने परिक्रमा करत आहेत. परिक्रमेमध्ये वयाचे काहीच बंधन नाही. म्हाताऱ्या माणसापासून ते लहान मुलापर्यंत आपल्याला परिक्रमा करताना दिसत आहेत. वडोदरा आणि नर्मदा जिल्ह्यातून वाहणारी नर्मदा नदी नर्मदा जिल्ह्यात सुमारे 6 किलोमीटर उत्तरेकडे वळते. म्हणून दरवर्षी चैत्र महिन्यात नर्मदा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा श्रद्धेने केली जाते. येथे श्री स्वामी रामानंद संत आश्रम आहे, पण आम्ही त्या आश्रमात गेलो नाही. आम्ही तशीच पुढे परिक्रमा चालू ठेवली.
येथे रस्त्याच्या कडेने आपल्याला केळीच्या बागा बघायला भेटतात. या परिक्रमेत देशभरातून असंख्य भाविक सामील होतात. या भाविकांसाठी जागोजागी संपूर्ण सोयी उपलब्ध केल्या आहेत. चहा, नाश्ता, फळे, ज्यूस, जेवण इत्यादी यांची संपूर्ण सोय केली आहे. घाटावर मोठमोठे मंडप, बसण्याची व्यवस्था, बॅरिकेड्स, दिवाबत्ती, टॉयलेट ब्लॉक, चेंजिंग रूम, मेडिकल बूथ, पोलीस बूथ, पिण्याच्या पाण्याची सुविधा, CCTV कॅमेरा, चेतावणी फलक असा असतो की मैयेमध्ये मगरमच्छ खूप असतात, तर तुम्ही मैयेच्या पाण्यात एकदम खोलवर जाऊ नका. मैया आपली जोरात वाहत असते आणि तुम्ही जर पाण्याची त्यांनी सांगितलेल्या फलकचं सूचना अंमलात आणली नाही तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून जेव्हा नर्मदे मैयेमध्ये स्नान करायला जाल तेव्हा कडेलाच तुम्ही स्नान करा, मध्ये जाऊ नका, कारण मैयेमध्ये मगरमच्छ खूप आहेत. त्यामुळे ही काळजी अवश्य घ्या. तसेच वॉचिंग बोर्ड, टॉवर्स, फूड स्टॉल, आंघोळीची सुविधा अशा संपूर्ण सुविधा परिक्रमा मार्गावर आपल्याला दिसतात. तसेच परिक्रमाची वेळ काही ठराविक नाही आहे. तुम्ही कधीही परिक्रमा करू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कधीही परिक्रमा करू शकता. त्याच्यामुळे परिक्रमेच्या मार्गावर संपूर्ण लाईटची व्यवस्था केलेली आहे. डस्टबिन आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, आपत्कालीन व्यवस्था आदींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे सर्व घाटांवर विशेष लाइटिंग आणि आराम खाण्याची सोय आहे. चेंजिंगसाठी अनेक टेंट बांधण्यात आले आहेत. या अशा प्रकारचे टेंट अतिशय सुंदर. नर्मदा परिक्रमाचा झेंडे लावलेले आहेत. लांबपर्यंत तुम्हाला लाइटिंग दिसते. असं वाटत नाही की आपण एकदम रात्रीचे 12-1 वाजता चाललो. सगळीकडे उजेडच उजेड आहे. नर्मदा मैयाची सुंदर प्रतिमा इथे लावली आहे आणि टेंटमध्ये एक विशेष लाइटिंग केली आहे. आता आपण इथे तट परिवर्तन करणार आहोत. तेथे हा मंडप बांधण्यात आलेला आहे. आपण तसेच ह्यावेळेस मला जाणवलं की आपण रामपुरा ते टिळक घाटला जी बोटीने आपण नर्मदा मैयेची दक्षिण तटावरून उत्तर तटावर जातो तेव्हा जो मार्ग आहे तो बोटीने आपण प्रवास करतो. तो एक मार्ग बोटीचा त्यांनी बंद करून तिथे पूल बांधला आहे, तर आपल्याला पुलाने जावं लागतं, पुलावरून जावं लागतं. समोर आपल्याला नर्मदा मैया दिसते. उत्तर तट ते दक्षिण तट परिवर्तन. मागच्या वर्षीपर्यंत आपण हा तट बोटीने परिवर्तन करत होतो, बोटीमधून जात होतो, पण ह्या वर्षी येथे हा पूल बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला पायीच तट परिवर्तन करावं लागतं. तट परिवर्तन करताना आपल्याला मध्ये असंख्य सुविधांचे अनेक टेंट दिसत आहेत. खूप छान सुविधा केलेली आहे ह्यावेळेस. आपण तिथे मुक्कामही करू शकतो असे टेंट आहेत. देशभरातून असंख्य भाविक येथे आलेले आपल्याला दिसत आहेत.
जाती धर्म कसलंही पालन नाही. सगळ्या जाती धर्माचे भाविक आपल्याला इथे दिसत आहेत, जे अगदी मनापासून तन मन अर्पून नर्मदा परिक्रमा करत आहेत. आता आपण पोहोचलो मनी नागेश्वर महादेव मंदिरात. मंदिराचा परिसर बघा, किती लाइटिंग केलेली आहे. असंख्य भाविक येथे भोजन करत आहेत. रात्रीची वेळ भोजन प्रसादी घेत आहेत. भोजन प्रसादी घेतल्याशिवाय इथून आपल्याला जाऊन देत नाही. हे नागेश्वर महादेव मंदिर, येथे आपण दर्शन घेत आहोत. चला दर्शन करूया मनी नागेश्वर महादेव मंदिरात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कैलासनाना शिवचंद्रमौळी फणेरमाता मकुट कारुण्य सिंधू रखर उजविन शंभो मज कोणतारी. ओम नमः शिवाय. नर्मदा परिक्रमा करताना आपल्याला तट बदलावा लागतो, तट परिवर्तन करावा लागतो. दक्षिण तटावरून आपल्याला उत्तर तटावर जावं लागतं. नंतर उत्तर तटावरून पुन्हा दक्षिण तटावर यावं लागतं. जर तुम्ही टिळकवाड्यापासून परिक्रमा चालू करत असाल तर टिळकवाड्यावरून तुम्ही रामपुराला जाल. रामपुरावरून पुन्हा टिळकवाड्याला याल, तेव्हा तिथे आपलं तट परिवर्तन होतं. जर तुम्ही रामपुरावरून परिक्रमा चालू करत असाल तर रामपुरावरून टिळकवाडा, टिळकवाड्यावरून पुन्हा रामपुरा अशी परिक्रमा करायची आहे. परिक्रमेमध्ये तुम्ही उठत बसत हात पीठ कशीही परिक्रमा करू शकता. तुमच्या तब्येतीला मानवेल अशी, झेपेल अशी आराम करत तुम्ही परिक्रमा करू शकता. त्यासाठी कोणतेही बंधन नियम नाही. त्याला काय म्हणतात, झोपत नाही काय, सिकंजी खातच राहतात काय. माझी ही 4थी उत्तरवाहिनी परिक्रमा आहे. याआधी मी सकाळी 2 वेळा परिक्रमा केली, एकदा गाडीने केली. ही जी परिक्रमा आहे हिचे वैशिष्ट्य म्हणजे मी ही परिक्रमा संध्याकाळी 7 वाजता चालू केली. कपिलेश्वर महादेव देवस्थान सेवा ट्रस्ट, वासन, कपिल मुनी आनंद आश्रम.
इथपर्यंत पाणी येतच नसतं ते सगळं बांधण्यात. હું તમારા જેવો ચિઠ્ઠીનો કાગળ છું. आता घेऊ शकतो ना, त्याचं काय होतं? અને એ તો બહુ મોટા હતા અને એ પેલું બહુ નાની છે. चला अहो तटावर जाण्याचा मार्ग तो एक मार्ग आपण बोटीने जातो. तिथे एकदम चांगली सोय केलेली आहे की भाविकांची गर्दी होणार नाही, धक्काबुक्की होणार नाही. भाविकांना व्यवस्थित बोटीने घेऊन जातात आणि बोटीने घेऊन येतात. 20 रुपये. एका माणसाची फी आहे बोटीने जाण्याची. तर जेव्हा तुम्ही परिक्रमा करता तेव्हा तुम्ही नर्मदे हर ह्या नामाचा जप करत परिक्रमा करा. आपल्या नर्मदे मैयेला बघत बघत परिक्रमा करा. नर्मदा मैयेच्या कडेने परिक्रमा करा. आम्ही सगळ्या मंदिरांचे दर्शन घेतले नाही, जे मुख्य 1-2 मंदिरं आहेत त्याचे दर्शन घेतले आणि ही परिक्रमा लवकरात लवकर संपवली. नर्मदे हर 7 वाजता परिक्रमा चालू केल्यावरती 12 वाजता परिक्रमा संपली. यावेळेस त्यांना शक्य नाही ते गाडीनेही परिक्रमा करू शकतात. तीही सोय केलेली आहे. तिथं चिखल होतं सगळा. किती हाट लिहिलेली अशी ही नर्मदा परिक्रमा, नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा सर्वांनी अवश्य करावी अशी मी सर्वांना विनंती करते. माणसाने जीवनात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी की तिचे पुण्य फळ आपल्याला भेटते. नर्मदा मैयेचा वरदहस्त आपल्यावर राहतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडल्यास अवश्य लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. धन्यवाद मित्रांनो.